सगळ्याशी व्हावी आता फुल टू दोस्ती. टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी. तुमची नियमची हो दे युनिटी. तुमची नियमची हो दे युनिटी. गाजू दे PCT Infinity. PCT Infinity. PCT Infinity. PCT Infinity. श्रोते हो नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर आता ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर. समन्वयक शीतल कापशीकर. विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी. ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई. गीत शुभ्र सुगंधित पुष्पे. गीतकार स्वर्णलता भिशीकर. गायन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी. निरूपण गुरुकुलच्या ज्येष्ठ अध्यापिका राजश्रीताई मराठे. वन्ही तो चेतवावा. वन्ही तो चेतवावा. वन्ही तो चेतवावा या कार्यक्रमामध्ये आज शुभ्र सुगंधित पुष्पे आणि शुभ्र सुगंधित मने या देशभक्तीपर पद्याविषयी आपण ऐकूया. मातृभूमी ही आपली दुसरी माता, एक जन्मदा आणि ही आपल्याला तिच्या अंगाखांद्यावर सांभाळणारी माता. तिच्याच अंगाखांद्यावर आपण वाढतो, तिच्यामध्ये तयार होणाऱ्या अन्नधान्यावर आपला देह पोसला जातो. मग तिच्याविषयी कृतज्ञ राहणे ही आपली पहिली नैतिक कृती ठरते, नैतिक जबाबदारी ठरते. हे कधीच आपण विसरता कामा नये. मग तिला काय अर्पण करायचे, काय द्यायचे, कुणी कुणी आपल्या पूर्वी काय काय तिला देऊन ठेवलं आहे, हे सगळं या पद्यामध्ये आपण ऐकणार आहोत. शुभ्र सुगंधित पुष्प आणि शुभ्र सुगंधित मन मातृभूमीच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे. खूप काही सोनं नाणं द्यायचं आहे, खूप काहीतरी वेगळं द्यायचं आहे, आपलं बलिदान द्यायचं आहे, असं आत्ता इथे काहीच सांगितलेलं नाही. तर फक्त आणि फक्त आपलं स्वच्छ मन आणि स्वच्छ फुलं आपण तिला अर्पण करून तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करायची असं आपल्याला इथे सांगितलं आहे. हे आपलं करताना सश्रद्ध समर्पण इथं असं म्हटलं आहे. तर हे सश्रद्ध समर्पण म्हणजे काय, आणि हे मातृभूमीला कवी सांगतोय की हे वरदे, हे वर देणारी तू आम्हाला शुभाशीष देणार आहेस, आम्हाला चांगला आशीर्वाद देणार आहेस. आम्ही जी चांगली व्रतं ठेवलेली आहेत, आमची शुभव्रतं जी आहेत, त्यांना तू आशीर्वाद दे आम्हाला, असं सांगितलं आहे. आणि हे सश्रद्ध समर्पण आम्ही तुझ्या ठाई अर्पण करतोय. आणि मग हे करताना मातृभूमीचे शुभाशीष मिळवण्यासाठी आपण साधना कोणती करायची? प्रत्येक देशभक्तानं, प्रत्येक देशवासियानं साधना कोणती करायची? तर उपासनेला दृढ चालविणे ही साधना करायची. मग ही उपासना म्हणजे काय? खरं तर फक्त गायत्री मंत्राची उपासना असते का? फक्त श्रीराम जयराम मंत्राची उपासना असते का? फक्त पूजा करणे, रोज देवाला दुधाचा अभिषेक करणे ही उपासना असते का? तर असा याचा खरं तर अर्थ नाही. जे काही सत्कर्म आपण करू, जे काही इतरांच्या हिताचं असेल आणि आपल्याला उन्नतीवर नेणारं असेल, ती सगळी उपासना, मग ती कर्माची उपासना असेल, मग ती ज्ञानाची उपासना असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना आपल्याला दृढपणे चालवायच्यात. ही उपासना आपण स्वीकारली पाहिजे, कोणत्या प्रकारची उपासना आपण करणार, आणि ती स्वीकारलेली उपासना दृढतेने, दृढ निश्चयाने पुढे चालवणे
आणि तशी त्या प्रकारची साधना करणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून उपासनेला दृढ चालविणे हा पहिला मंत्र. शुभाशीष ज्या वेळेला आपण तिच्याकडून मागतोय त्यावेळेला तिला अर्पण करायची, ती आपली उपासना अर्पण करायची. आणि पुढे या कवितेमध्ये किंवा या पद्यामध्ये असं म्हटलंय, हे परमेश्वर म्हणजे मातृभूमी हीच आपली आता परमेश्वर आहे. तर हे परमेश्वरी मी असं अवतरण करतो, म्हणजे मी असं बोलावतोय. कुणाला बोलावतो? तर जे तुझ्यामध्ये दिव्य आहे, जे भव्य आहे आणि जी ती द्युती आहे, द्युती म्हणजे चमकणारी वीज, इतकं प्रत्यक्ष जे तेज आहे त्या तेजाला मी आता आवाहन करतो अवतरणासाठी, म्हणजे इथे येण्यासाठी. आणि त्या तेजाने दिपून जाऊन आमचं अंतरंगच ढवळून जाऊ दे. आणि त्यामधून जे मग नवनीत वरती येईल ते सगळं फक्त आणि फक्त या मातृभूमीच्यासाठी आम्हाला अर्पण करू दे. पुढे उपासनेबरोबरच वारसा पेलण्यासाठी आम्हाला वज्राचं बळसुद्धा या भारतमातेकडे आपण मागायचे. लोखंडापेक्षा वज्राची तीव्रता, वज्राची कणखरता अधिक आहे. आणि मग हे वज्राचं बल दे म्हणजे काय? तर यामध्ये असा एक इतिहासाचा उल्लेख आहे की केसरिया जोहार येथले इथली बलिदाने. केसरिया या शब्दाचा अर्थच मुळात वेगळा, पराक्रमी असा आहे. केशरी रंग पराक्रमाचं द्योतक आहे. केसरिया म्हणजे जोहार झाल्यानंतर राजपूत पुरुष केसरिया घालत आणि पराजित होऊन परतायचं नाही, हे एक त्यांनी ठरवलेलं असायचं. जेव्हा पराभव समोर दिसतो तेव्हा या स्थितीत शत्रू सेनेवर तुटून पडून त्यांचा सर्वनाश करणे हे राजपूत पुरुषांनी ठरवलेलं आहे. आणि आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढायचं. एकतर पराभव स्वीकारायचा नाही, पराजित होऊन परत यायचं नाही, होता होईल तो शत्रूचा नाश करायचा आहे. आणि मग अशा प्रकारे हा केसरिया म्हणजे हा पराक्रम ओढून आणायचा आहे. यासाठी केसरिया शब्द इथे वापरलेला आहे. पण हा केसरिया शब्द जोहार नंतर येतो. खरं तर जोहार म्हणजे काय? तर आपला पराभव निश्चित आहे. आपले पती जे युद्धभूमीवरती गेलेले आहेत त्यांचा आता पराभव आपल्याला दिसतोय, ते पराजित होऊन येणार आहेत. आणि मग हे शत्रू सैन्य, राजस्थानामधली ही गोष्ट आहे, शत्रू सैन्य सगळा किल्ला घेरून टाकत असत. तेव्हा आता आपला पराजय निश्चित आहे असं जेव्हा त्या स्त्रियांना कळे त्यावेळेला शत्रूपासून आपलं शील आणि आपला गौरव टिकवून ठेवण्यासाठी या राजपूत स्त्रिया अग्नी अथवा पाण्यात प्रवेश करत असत आणि आपलं बलिदान देऊन आपलं जीवन संपवत असत. याचा अर्थ जोहार असा आहे. आणि म्हणून इथे असं म्हटलंय, केसरिया जोहार येथले इथली बलिदाने, म्हणजे इतका प्रचंड अभिमानाचा हा सगळा विषय, हा सगळा इतिहास आमच्या भारतमातेमध्ये उत्पन्न झालेला आहे, निर्माण झालेला आहे. त्याचे अभिमानी आम्ही आहोत. आणि मग या बलिदानामधून आम्ही शिकलो काय? आमच्यापर्यंत तो इतिहास आम्ही घ्यायचा आहे काय? तर सर देईन परिसार न देईन, म्हणजे मी माझा जीव तर देईनच, मी माझ्या जीवाची पर्वाही करणार नाही, पण सार पण देणार नाही, माझं स्वत्वसुद्धा अर्पण करणार नाही आहे, असा कणखर बाणा आमच्या भारतीयांचा आहे. बाणा म्हणजे काय? तर धर्म. आपलं न सोडता इतरांचं सुद्धा त्यामध्ये स्वीकारणं, इतरांच्या गोष्टींची सुद्धा त्यामध्ये भर घालणं म्हणजे बाणा. स्वतंत्र बाणे आपल्या भारतामध्ये आहेत. मराठी बाणा आहे, गुजराती बाणा आहे, राजस्थानी बाणा आहे, असे सगळे बाणे मिळून भारतीय बाणा आपल्या इथे तयार होतो. आणि म्हणून सर देईन परिसार न देईन हे कणखर बाणे असं इथं म्हटलं गेलं आहे. त्याचा अर्थच मुळात तो आहे की हे सगळं मिळून आम्ही भारतीय आहोत, विविधतेतली एकता म्हणून आम्ही भारतीय आहोत. असे सगळ्यांचे बाणे जपत जपत तरीही भारतासाठी काम करणारे, भारत मातेची मान उंचावण्यासाठी काम करणारे आम्ही सगळे आहोत. आणि हा सगळा इतिहासाने दिलेला, इतिहासामधून आमच्यापर्यंत पोहोचलेला वारसा पेलण्यासाठी वज्राचं बळ हे भारत माते तू आम्हाला दे, हे मातृभूमी तू आम्हाला असं बळ दे, अशी ताकद दे, अशी प्रार्थना आपण तिच्या चरणी करत आहोत. आणि हे सगळं होणार कसं? तर स्नेहाचा उद्बंध हवा. आता हे बाणे जपताना सुद्धा एकमेकांमध्ये प्रेम हवं, एकमेकांमध्ये स्नेह हवं,
एकमेकांच्या राज्याविषयी, एकमेकांच्या प्रथा परंपरांविषयी सुद्धा आदर हवा, सन्मान हवा. आणि हा सन्मान आपण जर जपला तरच आपला भारतीय बाणा तयार होईल. आणि म्हणून इथे पुढे कवी म्हणतो की स्नेहाचा हृदबंध हवा अन शक्ती हवी आई. आणि हा प्रेमाचा हृदबंध, अंतःकरणामधला हा सगळा बंध जपण्यासाठीची जी शक्ती हवी ती आम्हाला तू तुझ्याकडून दे. सगळ्यांची सामर्थ्य जडवण्यासाठी, आणि हे सगळं सामर्थ्य जडवायचं कुठं? लक्षात घ्या, इथे जडवणे हा शब्द वापरलाय. दागिने तयार करतात, त्याच्यावर कलाकुसर करतात, पण जे जडवलं जातं तो हिरा असतो. त्या दागिन्यांमध्ये हिरा जडवला जातो आणि तो इतका नाजूकपणे जडवला जातो, कारण त्या हिऱ्यामुळे त्या दागिन्याचं सौंदर्य हे उठून दिसणार असतं. आणि म्हणून इथे जडवणे हा शब्द वापरलेला आहे. म्हणून सगळ्यांचं जे सामर्थ्य आहे, मग महाराष्ट्रातल्या लोकांचं सामर्थ्य असेल, पंजाबमधल्या प्रांतामधल्या लोकांचं सामर्थ्य असेल, गुजराती प्रांतातलं लोकांचं सामर्थ्य असेल, जी काही शक्ती म्हणून आहे ती सगळी शक्ती, सामर्थ्य हे जडवणं, पण ते कुठं? तर तुझ्या पायामध्ये. भारतमाते, तुझ्या पायामध्ये. आणि तुझं गौरवगान गाण्यासाठी हा सगळा अतुलनीय संघस्वर आमचा निर्माण होऊ दे. आम्ही सगळं, आमची विविधता विसरून आम्ही फक्त एक आणि एक भारत मातेसाठी हा सगळा संघस्वर एकत्र होऊ दे, एकच असू दे, असं म्हणण्यासाठी आम्ही जे शुभव्रत तयार केलेलं आहे, आम्ही जे शुभव्रत ठरवलेलं आहे, त्यासाठी आई तू आम्हाला शुभाशीष दे, असं इथं मागणं मागितलेलं आहे. हे सगळं पूर्ण होईल, भारतमाता आपल्याला आशीर्वाद पण देईल, आपण आपलंही कर्तृत्व करू, कर्तव्य पूर्ण करू. पण कसं? तर भविष्यामध्ये डोकावण्याची कल्पना आणि युक्ती आपल्याला सुचली तरच हे सगळं पूर्ण होणार आहे. आणि म्हणून भविष्यवेधी स्वप्नदर्शिनी प्रतिभा आम्हा दे असं म्हटलंय. तर भविष्यामध्ये भविष्याचा वेध घेणारी आणि ती भविष्यातली स्वप्न पडणारी प्रतिभा, नवनिर्माणाची शक्ती आमच्यामध्ये असायला हवी. जर रिमोटचा शोध लागलाच नसता तर आज वैज्ञानिक प्रगती म्हणावी तशी झालेली आहे तशी झाली नसती. एखाद्या कुणाला तरी वाटलं फार पूर्वी की अरे मला इथे बसूनच बटणं बंद करायची आहेत, तर ह्या कल्पनेनं केवढं मोठं विराट स्वरूप घेतलं आणि रिमोट आज कुठंपर्यंत पोचलं बरं. तर ही एक वैज्ञानिक प्रतिभा जी आहे ती भविष्याचा वेध घेऊन निर्माण झालेली आहे. स्वप्न तसं पडलं कुणाला तरी आणि मग संशोधक तयार झाले, सिद्ध झाले आणि असे वेगवेगळे विज्ञानामधले शोध लागलेले आहेत. आणि हे असं भारताचं सगळ्याच बाजूनी आर्थिक, धार्मिक, वैज्ञानिक वेगवेगळ्या क्षेत्रांमधून जे काही रूप भारत मातेचं आपल्याला पालटायचं आहे त्यासाठी दृढ असणारी शक्ती आमच्याजवळ हवी. अंधाराचा नाश करण्यासाठीची शक्ती आमच्याजवळ हवी. आणि शिवाय अशी शक्ती अजून आमच्याजवळ हवी की जे चांगलं आहे ते आणि जे हिताचं आहे ते सगळं याच मातृभूमीच्या चरणी अर्पण करण्यासाठीची इच्छा, बुद्धी आणि प्रार्थना ही सुद्धा आम्हाला तुझ्याकडूनच मिळायला हवी. आणि म्हणून हे भारतमाते, आम्ही तुला काय देणारे आहोत? खरं तर तूच आम्हाला एवढं देतेस, एवढं भरभरून दिलेलं आहेस. तर आम्ही फक्त शुभ्र मन आणि शुभ्र फूल तुला अर्पण करू शकतो, पण देणारी तूच आहेस. आमची सगळ्या या मागण्या तू आमच्या पुरव आणि मग जे जे म्हणून आम्ही मिळवलं आहे ते सगळं तुझ्याचसाठी, तुझ्याच चरणी आम्ही अर्पण करू, असं याच्यामधून सांगितलेलं आहे. भविष्यवेधी स्वप्नदर्शिनी प्रतिभा आम्हा दे, रूप तुझे पालटण्यासाठी दृढतम बाहू दे, प्रेय श्रेयते सर्वचा अंती तव पदी वाहू दे. ऐकूया आता शुभ्र सुगंधित. शुभ व्रतांना तुझे शुभ
वन्ही तो चेतवावा वन्ही तो चेतवावा.